शॉर्टकट नंबर फर्स्ट, महत्वाचे शॉर्टकट, त्यामुळे तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. जर तुम्हाला दिलेल्या मुलांना सेक थेटा प्लस टॅन थेटा इज इक्वल्स टू के, इक्वल्स टू काय दिलेलं मुलांना के. जर तुम्हाला ते म्हटले फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थेटा, साइन थेटा, बाकीचे जर कोणत्या व्हॅल्यूज विचारल्या त्याच्यासाठी शॉर्टकट मुलांना अपोजिट साइड जी असेल ती असेल मुलांना तुमची के स्क्वेअर मायनस वन, जी हायपोटेनियस असेल तो असेल म्हणून तुमचा के स्क्वेअर प्लस वन, आणि जी ऍडजस्टंट साइड असेल म्हणून ती असेल तुमची टू के. ती काय असेल तुमची टू के. आता बघा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, if sec x plus tan x is equals to 2, then sin x is equals to and x is equals to what? मला सांगा मुलांना सध्या k ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 2, k is equals to किती दिलेला 2. ट्रायंगल फॉर्म करा मुलांना. हा झाला ट्रायंगल, हा झाला तुमचा x. त्याची अपोजिट साइड जी सांगितली तुम्हाला ती काय सांगितली मुलांना k स्क्वेअर मायनस वन, 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस वन, 4 प्लस वन, 2k, 2 इंटू 2, आपल्याला ही साइड भेटली मुलांना 3, ही साइड भेटली 5, ही साइड भेटली मुलांना 4. आपल्याला काय काढायचं आहे साइन एक्स इज इक्वल टू, साइन एक्स इज इक्वल टू व्हॉट, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट काय दिलेली मुलांना 3 अपॉन हायपोटेनियस किती दिलेलं 5, तर 3/5 द सोल्युशन. मध्ये काय करतात की रॅशनलाइज करता क्वेश्चनला, सिम्प्लिफाय करता, कॅन्सल आउट, खूप वेळ जातो. त्यामुळे हा शॉर्टकट खूप छान आहे, लक्षात ठेवा. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेलं सेक एक्स किंवा सेक थेटा प्लस टॅन थेटा इज इक्वल्स टू 5, then find and find tan theta. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची टॅन थीटाची. सगळ्यात बेस्ट वे सांगितलं मी, ट्रायंगल फॉर्म करा. हा झाला तुमचा थीटा. अपोजिट साइड काय होईल मुलांना 5 चा स्क्वेअर मायनस वन, 5 चा स्क्वेअर प्लस वन, 2 इंटू 5. 5 चा स्क्वेअर किती मुलांना 25 मायनस वन, ते झालं 24, 25 प्लस वन हे झालं 26, 5 टू जा 10 हे झालं 10 मुलांना. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, व्हॅल्यू काढायची आपल्याला टॅन थीटाची. तर टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट मुलांना अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट साइड किती दिलेली मुलांना 24, अपॉन ऍडजस्टंट जी दिलेली तुमची दिलेली 10, बरोबर. त्याला सिम्प्लिफाय करू शकता. 12 चा कितीचा 5, आन्सर किती मिळाला आपल्याला 12/3 मिळालं. नेक्स्ट मुलांना शॉर्टकट नंबर सेकंड. सेकंड काय मुलांना, जर तुम्हाला टर्म दिलेली कोसेक एक्स प्लस कॉट एक्स इज इक्वल्स टू के. काय म्हटलं मुलांना कोसेक एक्स प्लस कॉट एक्स इज इक्वल्स टू के. त्याच्यामध्ये सेम प्रोसिजर काय तुमचा एक्स, फक्त याची जी ऍडजस्टमेंट होती ती याची अपोजिट होईल, याची अपोजिट जी होती ती ऍडजस्ट होईल. के स्क्वेअर मायनस वन हे काय होणार मुलांना के स्क्वेअर प्लस वन. बाकी कसल्याही प्रकारचा काहीही चेंज नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण, ते लवकर क्लिअरिफाय होईल. एक्झाम्पल फर्स्ट मुलांना कोसेक थीटा प्लस कॉट थीटा is equals to 11/2, then find cot tan theta, find tan theta.
मला सांगा मुलांना, मी तुम्हाला आता स्ट्रॅटेजी शिकवली. अँगल फॉर्म करा. हा झाला तुमचा थिटा. त्या अपोजिट साईड झाली मुलांना 2k, म्हणजे 2 इंटू के, 2 इंटू 11/2, तर ते झालं मुलांना 11. नेक्स्ट 11/2 स्क्वेअर 121 अपॉन 4 मायनस 1, 121 अपॉन 4 प्लस 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना, 125 अपॉन 4, आणि ते होईल मुलांना 121 मधून 4 गेले, किती राहतील मुलांना? 117 अपॉन 4. बरोबर आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची मुलांना? टॅन थिटाची. तर टॅन थिटा इज इक्वल टू व्हॉट? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट किती दिलेली मुलांना? 11 अपॉन 117 अपॉन 4. कोणता जो 4 तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. इक्वेशन काय होईल मुलांना? 4 इंटू 11 अपॉन 117. तर सोल्युशन किती मिळेल मुलांना आपल्याला? 44 अपॉन 117. हे काय झालं आपलं फायनल. नेक्स्ट शॉर्टकट आहे मुलांना, शॉर्टकट नंबर 3. शॉर्टकट नंबर 3 खूप महत्वाचा आहे मुलांना. जर तुम्हाला दिलेली इक्वेशन साइन थिटा इंटू साइन ऑफ 60 मायनस थिटा इंटू साइन ऑफ 60 प्लस थिटा इज इक्वल्स टू 1/4 टाइम्स साइन 3 थिटा. पुन्हा एकदा शॉर्टकट रिपीट करतो मुलांना. साइन ऑफ थिटा इंटू साइन ऑफ 60 मायनस थिटा इंटू साइन ऑफ 60 प्लस थिटा इज इक्वल्स टू 1/4 टाइम्स साइन 3 थिटा. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेलं आहे. साइन ऑफ 20 डिग्री साइन ऑफ 60 डिग्री इंटू साइन ऑफ 40 डिग्री इंटू साइन ऑफ 60 डिग्री इंटू साइन ऑफ 80 डिग्री इज इक्वल्स टू व्हॉट? तर ऑब्झर्वेशन करा, इथे थिटा हा दिसतोय, तर पुढे बघा, चेक करा हाच ओरिजिनल थिटा आहे का. तर आपण याला काय लिहू शकतो बघा बरं का मुलांना? 60 मायनस थिटा, बरोबर आहे की नाही. आणि याला काय लिहू शकतो बघा मुलांना आपण? 60 प्लस थिटा. ही व्हॅल्यू सॅटिस्फाय करते, बरोबर आहे. मग ही व्हॅल्यू जर सॅटिस्फाय करत असेल तर मग डिरेक्टली प्रॉपर्टी अप्लाय करा. काय प्रॉपर्टी मुलांना? 1/4 टाइम्स 1/4 टाइम्स साइन 3 थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 20 डिग्री इंटू साइन ऑफ 60 डिग्री. नेक्स्ट मग किती होणार मुलांना? 1/4 टाइम्स साइन ऑफ 3 to 60, तर साइन 60 डिग्री इंटू साइन 60 डिग्री. नेक्स्ट साइन 60 ची व्हॅल्यू किती असते मुलांना? √3/2. √3/2 स्क्वेअर √3/2 इंटू √3/2, जिथे किती होईल मुलांना? 3 अपॉन 4 to 8, 8 to 16, तर 3/16. याचा आन्सर किती मुलांना? 3/16. नेक्स्ट आहे मुलांना शॉर्टकट नंबर 2. शॉर्टकट नंबर 4. काय मुलांना 4th शॉर्ट? जर तुम्हाला सेम पॅटर्न दिलेला आहे, कॉस थिटा इंटू कॉस ऑफ 60 मायनस थिटा इंटू कॉस ऑफ 60 प्लस थिटा इज इक्वल्स टू 1/4 टाइम्स कॉस ऑफ 3 थिटा. हा शॉर्टकट आहे. एक्झाम्पल घेऊयात मुलांना, ते लवकर क्लिअरिफाय होईल तुम्हाला. एक्झाम्पल दिलेला आहे, कॉस ऑफ 20 डिग्री इंटू कॉस ऑफ 40 डिग्री इंटू कॉस ऑफ 80 डिग्री. त्याला सिम्प्लिफाय करायचं मुलांना. आपल्याला दिसतंय सरळ हे थिटा आहे, ही व्हॅल्यू जी आहे ती 60 मायनस थिटा, आणि ही जी व्हॅल्यू दिलेली मुलांना ती आपली 60 प्लस थिटा.
तर फॉर्म्युला काय सांगितलं मुलांना मी 1/4 टाइम्स कॉस टी थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 20 दिली, बरोबर आहे. तर 1/4 टाइम्स कॉस ऑफ 60 डिग्री. कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1/2. 1/4 इंटू 1/2 ते होईल मुलांना 1/8. ते तुमचं सोल्युशन किती आहे ना 1/8. नेक्स्ट शॉर्टकट आहे शॉर्टकट नंबर 5. तर काय मुलांना 5th शॉर्टकट tan ऑफ थिटा इंटू tan ऑफ 60 मायनस थिटा इंटू tan ऑफ 60 प्लस थिटा जर आहे तर tan 3 थिटा शॉर्टकट आहे म्हणून. काय tan 3 थिटा. इथे बरेचसे मुलं जे आहे ते 1/3 यूज करतात आणि मग म्हणतात सर आम्ही तर शॉर्टकट बरोबर वापरलं होतं, मग मार्क्स का नाही भेटले. त्याचं रिझन हे असतं. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा प्रत्येका शॉर्टकट जे दिलेले आहेत तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवावे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया याच्या बेसवरचं. एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला tan ऑफ 20 डिग्री इंटू tan ऑफ 30 डिग्री इंटू tan ऑफ 40 डिग्री इंटू tan ऑफ 80 डिग्री. तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू काय दिलेली मुलांना 20. इथे दिसते आपल्याला 60 मायनस थिटा आणि इथे दिसते मुलांना आपल्याला 60 प्लस थिटा. मग शॉर्टकट काय मुलांना आपल्याकडे tan ऑफ 3 थिटा. थिटाची व्हॅल्यू किती दिलेली 20 डिग्री इंटू tan ऑफ 30 डिग्री. हे काय झालं मुलांना tan ऑफ 60 डिग्री इंटू tan ऑफ 30 डिग्री. 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असते मुलांना √3 आणि 30ची व्हॅल्यू असते 1/√3. तर √3 गेट कॅन्सल. सोल्युशन इज 1. सर किती मुलांना 1. शॉर्टकट आहे मुलांना 6. काय 6 शॉर्टकट. जर तुम्हाला θ1 प्लस θ2 जर 90 डिग्री असेल तर लक्षात ठेवा tan ऑफ θ1 इंटू tan ऑफ θ2 ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1. और cot ऑफ θ1 इंटू cot ऑफ θ2 याची व्हॅल्यू किती असते मुलांना 1. तर इक्वॅलिटी ही दोन्ही साईडनी होल्ड होते. जर असं असेल तर असं लिहू शकतो किंवा असं असेल तर तुम्ही असं लिहू शकतो, म्हणजे काहीही फरक पडत नाही. एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला लवकर रिअलाइज होईल. एखादा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर फर्स्ट मुलांना tan ऑफ 15 डिग्री इंटू tan ऑफ 30 डिग्री इंटू tan ऑफ 45 डिग्री इंटू tan ऑफ 60 डिग्री इंटू tan ऑफ 75 डिग्री. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मुलांना जर त्यांच्या अँगलची जर ॲडिशन ही जर 90 डिग्री असेल तर त्यांचा प्रोडक्ट किती असेल मुलांना 1. बघा बरं याचं उत्तर किती येणार मुलांना 1. नेक्स्ट पुन्हा नेक्स्ट सेकंड पेअर आणि लास्ट पेअर घ्यावं का 30 प्लस 60 इज 90. यांचा प्रोडक्ट पण किती येईल मुलांना 1 इंटू tan 45. तर 1 इंटू 1 इंटू tan 45 ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1. तर फायनल सोल्युशन किती मिळालं आपल्याला 1. रिमेंबर दिस. हा शॉर्टकट खूप महत्वाचा खूप जास्त. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर आहे मुलांना सेकंड एक्झाम्पल दिलेलं tan ऑफ 1 डिग्री इंटू tan ऑफ 2 डिग्री and so on up to tan of 89 डिग्री is equals to what. सरळ साधीशी गोष्ट दिसते ही टर्म आणि ही टर्म यांचा जर प्रोडक्ट घेतला तर किती येणार मुलांना 1. बरोबर आहे की नाही. मग याच्या अगोदरची टर्म किती राहील मुलांना 88. याच्या नंतरची टर्म किती असेल मुलांना ही जी टर्म आहे ती किती असेल 2. या दोघांची ऍडिशन किती झाली मुलांना अँगलची ऍडिशन 90 ज्यांचा प्रोडक्ट पण 1 येणार. पण नेट ऑब्झर्व करा असं कुठपर्यंत होईल 44
46 आणि 45. तर बघा यांची ऍडिशन किती झाली मुलांना 90. यांचा पण प्रोडक्ट किती मुलांना 1. मग शेवटची टर्म राहिलेली tan 45. तर tan 45 ची पण व्हॅल्यू किती असते मुलांना 1. सगळ्यांची व्हॅल्यू जी 1 इंटू सो ऑन अप टू 1. तर फायनल सोल्युशन किती मिळालं आपल्याला 1. तर इथे बरेच जण फसतात. इथे फसण्याची गरज नाही. प्रॉपर एकदम लक्षात ठेवा कशी प्रॉपर्टी अप्लाय करायची, त्याने लवकर क्लिअरिफाय होतं. तर सेम क्वेश्चन आलेला आहे आता इंडियाला, फक्त असं दिलेलं आहे tan 31 इंटू tan 33 इंटू tan 35. एक्झाम्पल आहे का तुझ्याकडे आता सध्या? हो आहे ना सर, दोघं. सांग मग. tan 31 डिग्री, tan 31 डिग्री, tan 33, tan 33, tan 35. 35 त्यांनी डॉट 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 दिलेले, मग tan 57. to tan 57 इंटू tan 59. हा एनडीएचा एक्झाम्पल आहे ह्या वर्षीचा. जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर शॉर्टकट कसं अप्लाय करायचं ते समजून घ्या पाहिजे. म्हणजे बरेचशी मुलं का होतात, चुकून जातात. मला सांगा, जेव्हा आपल्याला याची फर्स्ट टर्म दिसते, याची लास्ट टर्म दिसते, यांच्या दोघांची ऍडिशन जी दिसते मुलांना ती 90 डिग्री, म्हणजे यांचा प्रोडक्ट जो येणार तो 1 येणार. हे जाहीर आहे. पण कधी कधी काय होतं, एखादी टर्म एक्स्ट्रा राहते. कधी कधी आता जशी इथे 45 डिग्रीची व्हॅल्यू राहिली होती, तशी कधी कधी याच्यामध्ये राहू शकते. तर त्यामुळे त्याच्याकडे नीट लक्ष द्या. त्याच्यानंतर किती मुलांना 33 आणि ते किती येणार मुलांना 57. यांचा पण 1 येणार. पुढे किती येणार मुलांना, सेम व्हॅल्यू जर अशी करत जर गेलो तर अशी व्हॅल्यू सापडा जी समेशन जी त्याच्या एक्झॅक्ट जवळपास येईल. कोणती राहील सांगा बरं का? बरोबर आहे. याच्या मिडल ज्या टर्म राहतील त्या 43 आणि 45 राहतील. याच्या व्यतिरिक्त राहणारच नाही. पण नीट ऑब्झर्व करा ना, त्यांचे पण अँगलचे ऍडिशन किती मुलांना 90. ज्यांचा प्रोडक्ट किती मुलांना 1. बरोबर आहे का? काही चुकतंय? नाही सर, 43 प्लस 45 19. 88 होईल. 88 चुकतो कुठे बघा. आणखी एखादी टर्म राहते बघून. ठीक आहे ना, एवढं काय टेन्शन घेण्यासारखं. 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51, 53, 55, 57. काय एवढं मोठं क्वेश्चन नाहीच आहे ना तो, त्याच्यामुळे आपण असं ओव्हरऑल करू शकतो. यांची ऍडिशन तर 90 tan झाली. 45 राहते फक्त. यांची ऍडिशन बघा, तेच चेक करायचं होतं ना आपल्याला. यांची ऍडिशन चेक करा. 1 झाली, नेक्स्ट ही सेकंड, यांची सेकंड, नेक्स्ट. त्याच्यानंतर ही टर्म येईल, ही येईल, ही येईल. त्याच्यानंतर ही टर्म येईल, ही टर्म येईल. नंतर ही टर्म येईल, ही टर्म येईल. नंतर ही वाली येईल, ही वाली येईल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. नाही सर, एक टर्म राहून गेली, 59 नी घेतली सर. 41 सोबत 49 येईल सर. 59 नी घेतलं सर, 59 डिग्री मिसिंग. काय झालं? एंडला 59 लिहायला. 59 राहिलं ना, तेच म्हणजे कोणतीच टर्म नाही राहत. बरोबर आहे. बरोबर. हो म्हणजे कोणतीच टर्म नाही राहत. प्रोडक्ट 1 येईल त्याचं. प्रोडक्ट किती? सर राहते, tan 45 राहतो फक्त. tan 45 म्हणजेच 1. ठीक आहे. चल नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 4. फोर्थ एक्झाम्पल आहे मुलांना. tan 5 theta into tan 4 theta is equals to 1. Then find tan 3 theta. सीधी सी बात है. इन दोनों के एंगल की एडिशन कितनी आएगी बच्चों? 90 डिग्री. तर हे झालं 9 थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. तर थीटाची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला 10 डिग्री. तर थीटाची व्हॅल्यू 10 डिग्री. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? tan ऑफ 3 थीटा. थीटाच्या ठिकाणी 10 टाकून द्या. tan ऑफ 30 डिग्री. तर tan 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना? 1/√3. रिमेंबर दिस. आणखी एखादा एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 5. फिफ्थ एक्झाम्पल आहे cot of 11 theta into cot of
7 theta equals to 1, then tan of 9 theta is equals to 1. पुन्हा इथे पण सेम स्ट्रॅटेजी, दोन्ही अँगलचे ॲडिशन किती मुलांना 90 डिग्री, तर 18 थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. तर थीटाची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला 5 डिग्री. इथे सबस्टिट्यूट करा, tan ऑफ 9 इंटू 5, 9 5 जा 45, tan 45 डिग्री. tan 45 ची व्हॅल्यू किती असते मुलांना, बरोबर. आपलं सोल्युशन किती मिळालं 1. तर ह्या स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे. ठीक आहे. नेक्स्ट आणखी एखादा वेगळा टाईपचं एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर 6th एक्झाम्पल मुलांना tan ऑफ a प्लस b इंटू tan ऑफ a minus b is equals to 1, then tan of 2a by 3 is equals to 1. सीधी सी स्ट्रॅटेजी, अँगलची ॲडिशन किती मुलांना 90, तर a प्लस b प्लस a मायनस b इक्वल्स टू 90 डिग्री. तर b गेट कॅन्सल, तर 2a इज इक्वल्स टू किती मुलांना 90 डिग्री. a ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला 45 डिग्री. a ची जी व्हॅल्यू 45 ती सबस्टिट्यूट करा मुलांना, तर tan ऑफ 2 इंटू a याची व्हॅल्यू 45 डिग्री पण किती मुलांना 3. ते किती झालं मुलांना tan ऑफ 90 अपॉन 3, 3 1 जा 3 जा 3 जा म्हणजे 30 डिग्री. आणि tan 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना 1/√3. लास्ट शॉर्टकट बचा है बच्चों, शॉर्टकट नंबर 6. तो क्या है बच्चों 6th शॉर्टकट, अगर आपको कोई इक्वेशन दी तो वहाँ पे डायरेक्टली आपको थीटा की जो वैल्यू है, एक तो 0 डिग्री सब्स्टिट्यूट करनी है, या 90 या 60 या 30 या 45 डिग्री, या कितनी बच्चों 45 डिग्री. और आप वहाँ पे 1 और 0 डाल के भी उसे सिंप्लीफाई कर सकते हैं. कैसे, देखो एग्जाम्पल ले लेंगे. एग्जाम्पल नंबर फर्स्ट है बच्चों, इफ साइन x प्लस cosec x is equals to 2, then find या then sin raised to power n x plus cosec raised to power n x is equals to what. फर्स्ट ऑप्शन है बच्चों 2, ऑप्शन बी है 2n, ऑप्शन सी है 2n minus 1, एंड डी बच्चों 2n minus 2. अब मुझे बोलो बच्चों ऑब्जर्वेशन करो, x के जगह पे जब मैं 90 डिग्री वैल्यू सब्स्टिट्यूट करूँ, कितनी सब्स्टिट्यूट करूँगा बच्चों 90, तो मुझे सॉल्यूशन कितना मिलेगा बच्चों, मुझे सॉल्यूशन मिलेगा साइन 90 प्लस कोसेक 90 इज इक्वल्स टू 2. सेटिस्फाई कर रहा है ना, मतलब मुझे एंगल x की जगह पे वैल्यू क्या सब्स्टिट्यूट करनी π/2, तो यहाँ पे भी सब्स्टिट्यूट कर दो बच्चों. तो साइन ऑफ n रेज टू पावर π/2 प्लस कोसेक रेज टू पावर n इंटू π/2 इज इक्वल्स टू, साइन की वैल्यू कितनी बच्चों 1, 1 का कोई भी पावर लोगे और 1 का कोई भी पावर लोगे तो आपको वही सॉल्यूशन मिलेगा. मतलब आप कोई भी वैल्यू सब्स्टिट्यूट करते हो n की जगह पे, तो आपको सॉल्यूशन कितना मिलने वाला है बच्चों 2. रिमेंबर दिस, कौन सा ऑप्शन है, ऑप्शन ए इज योर सॉल्यूशन. नेक्स्ट एग्जांपल है एग्जांपल नंबर सेकंड एग्जांपल है बच्चों, इफ x is equals to sin theta plus cos theta and y is equals to sin theta minus cos theta, then x raised to power 4 minus 4x square y minus 2x plus 4y square plus 4y plus 1 is equals to, फर्स्ट ऑप्शन दिलेला मुलांना तुम्हाला
ऑप्शन फर्स्ट आहे 0, ऑप्शन सेकंड आहे बी, सी आहे फोर्थ, ऑप्शन डी मुलांना -2. आता नीट ऑब्झर्व करा कसं सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी वापरणार म्हणून आपण तर डिरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. मी सपोज 90 जर सबस्टिट्यूट केली डेटाच्या ठिकाणी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो मुलांना मी 90, तर मला सांगा एक्सची व्हॅल्यू काय होईल. एक्स इज इक्वल्स टू 1 कारण की साइन 90 हा असतो 1 आणि कॉस 90 असतो हा 0. वायची व्हॅल्यू काय होईल मुलांना. साइन 90 किती असतो मुलांना 1 आणि कॉस 90 किती असतो 0. तर वायची पण व्हॅल्यू किती मिळाली 1. ती सबस्टिट्यूट करा मुलांना इथे. तर काय होईल तर ते होईल एक्स रेज टू पॉवर 4 म्हणजे 1चा 4th पॉवर -4 टाइम्स 1 into 1 -2 टाइम्स 1 प्लस 4 प्लस 4 प्लस 1. त्याला सिम्प्लिफाय करा मुलांना 1 -4 -2 प्लस 4 प्लस 4 प्लस 1. काय काय कॅन्सल होते तर -4 प्लस 4 गेट कॅन्सल. 4 प्लस 1 प्लस 1 इट्स 6. 6 -2 किती मिळालं मुलांना. 6 -2 4. कोणता ऑप्शन आहे. ऑप्शन सी इज युअर सोल्यूशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. थर्ड एग्जाम्पल बच्चों, इफ a is equals to 2 sin theta upon 1 plus cos theta plus sin theta, then 1 plus sin theta minus cos theta upon 1 plus sin theta is first option है 1 by a, option b है a, option c है 1 minus a, option d है बच्चों 1 plus a. अब मुझे बोलो बच्चों सीधी सी बात है, मैं आपको स्ट्रैटेजी बोली तो थीटा की जगह पे मैं 0 सब्स्टिट्यूट कर देता हूँ. तो a इज इक्वल टू क्या आ जाएगा बच्चों. साइन 0 इज 0 और 0 अपॉन 1 प्लस 0 तो 0 अपॉन एनीथिंग इज 0. e की वैल्यू मिल रही है मुझे 0. तो यहाँ पे थीटा की जगह पे क्या डालोगे बच्चों 1 प्लस 0 माइनस क्या मिलेगा बच्चों मुझे 1 अपॉन 1 प्लस 0. 1 माइनस 1 इज 0 तो 0 अपॉन एनीथिंग इज 0. मतलब जो इसकी वैल्यू आ रही है वही वैल्यू किसकी बच्चों ए की. तो सीधी सी बात है आपका सोल्यूशन कौन सा है. ऑप्शन बी इज युअर सोल्यूशन. एक्झाम्पल घेऊयात मुलांना आता. एक्झाम्पल आहे आजचं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल फर्स्ट दिलेला मुलांना तुम्हाला. इफ कॉस अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 4/5 and sine of alpha minus beta is equals to 5/30, then tan 2 alpha is equals to first option 25/60, option B है 56/33, option C है 19/12 and option D है बच्चों 20/7. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये स्ट्रॅटेजी कशी वापरायची. सगळ्यात पहिले आता तुम्हाला काय दिसतं मुलांना tan 2 अल्फा काढायचं म्हणजे आपल्याला बीटाची टर्म नको बरोबर आहे. तर मला सांगा tan ऑफ 2 अल्फाला असं लिहू शकतो का आपण. नीट ऑब्झर्व करायचं याच्यावर. आपण याला जर असं लिहिलं अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा मायनस बीटा तर 2 अल्फाची व्हॅल्यू भेटते मुलांना बरोबर आहे. मग बघा ना बीटा बीटा जर कॅन्सल झाला तर अल्फा प्लस अल्फा इज 2 अल्फा जे तेच एकच झालं. मग आता आपल्याला tan a प्लस बीचा फॉर्म्युला माहिती मुलांना. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. पुन्हा प्रश्न पडतो की सर प्रश्नामध्ये तर आपल्याला tan दिसत नाही बट कॉस दिसतोय ना. कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा दिलेला म्हणून 4/5 आणि साइन ऑफ अल्फा मायनस बीटा दिलेला म्हणून 5/30. कोणती मेथड यूज करणार इथे ट्रायंगल मेथड. कशी ट्रायंगल मेथड
तर ऍडजस्टन दिलेली 5, हायपोटेनियस दिलेला 5, सॉरी ऍडजस्टन दिलेली 4, अपोजिट हायपोटेनियस दिलेला 5, तर अपोजिट किती होईल मुलांना? ऑब्वियस 3. नेक्स्ट सेम प्रोसिजर हिअर. मला सांगा मुलांना, इथे अपोजिट जी साईड दिलेली 5, ऍडजस्ट हायपोटेनियस दिलेला 13, तर ऑब्वियस ऍडजस्टन किती होईल मुलांना? 12. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा. तर टॅन अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय होईल मुलांना याच्यावर? टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 3/4 आणि टॅन ऑफ अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू किती होईल मुलांना? 5/12. सबस्टिट्यूट हिअर. मग काय होईल इक्वेशन? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 3/4 प्लस 5/12 अपॉन 1 मायनस 3/4 इंटू 5/12. नेक्स्ट 36 प्लस 20 अपॉन 48 अपॉन 48 minus 5 3s are 15 अपॉन 48. 48 गेट कॅन्सल. काय राहील मुलांना? हे झालं 56 अपॉन 48 मधनं 15 गेलं, किती राहतील मुलांना? 33. बरोबर आहे. 56 अपॉन 33. 56 अपॉन 33 कोणता ऑप्शन दिसतो? ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 2. तर कधी कधी काय होतं, तुम्हाला क्वेश्चन असं दिलं जातो, द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 50 डिग्री मायनस साइन ऑफ 70 डिग्री प्लस साइन ऑफ 10 डिग्री इज, फर्स्ट ऑप्शन दिलेला 0, ऑप्शन बी आहे 1, ऑप्शन सी आहे हाफ आणि ऑप्शन डी आहे 1 अपॉन. आता इथे काय होतं, तुम्ही म्हणतात की सर तुम्ही जर सांगितलं होतं की अशा पेअर सापडा की जी रिमेनिंग टर्म उरली पाहिजे, काय उरली पाहिजे? रिमेनिंग टर्म. तर आता ऑब्झर्व करायच्या मध्ये 50 मायनस 70 -20 अपॉन 2 -20 अपॉन 2 किती? 10. रिमेनिंग टर्म उरते. मग इथे कोणता फॉर्म्युला वापरणार मुलांना? साइन सी मायनस साइन डी. तर काय फॉर्म्युला? 2 टाइम्स कॉस सी प्लस डी अपॉन 2. बट आपल्याला इथे साइन 10 डिग्री दिसते. इथे काय दिसते तुम्हाला? साइन 10 डिग्री. मग इथे तर तुम्ही फसतात की कॉस ऑफ 10 डिग्री उडेल आणि नंतर तुम्हाला पलीकडे साइन 10 डिग्री दिसेल. त्याला तर सिम्प्लिफाय नाही करू शकत, काहीही करण्याची गरज नाही. तर याच्यावरनं एक गोष्ट लक्षात आली की बाबा रिमेनिंग टर्म तर राहत नाही. मग काय करायचं? पहिली आणि शेवटची टर्म घेऊन टाकायची. काय? पहिली आणि शेवटची टर्म. तर काय पहिली आणि शेवटची टर्म? साइन ऑफ 50 डिग्री प्लस साइन ऑफ 10 डिग्री मायनस साइन ऑफ 70 डिग्री. मग याला सिम्प्लिफाय करा मुलांना, काय होईल? त्याच्यावर सिम्प्लिफाय करू तर इथे कोणता फॉर्म्युला लागेल? 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2. तर ते किती होईल? 30 डिग्री साइन ऑफ 30 डिग्री इंटू साइन ऑफ 50 मायनस 10. तर 50 मायनस 10 किती मुलांना? 40 अपॉन 2 किती झालं? 20 डिग्री. तर त्याला लिहिणार आपण कॉस ऑफ 20 डिग्री मायनस साइन ऑफ 70 डिग्री. आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रॉपर्टी तर माहितीच, कायमस्वरूपी माहिती. जर साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? कॉस ऑफ π/2 मायनस थिटा. बरोबर आहे. कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इज पॉझिटिव्ह साइन थिटा. बरोबर आहे. मग 90 मधनं थिटा काढला म्हणजे किती राहील ते? कॉस 20 डिग्री. 2 टाइम्स साइन ऑफ 30 डिग्री इंटू कॉस ऑफ 20 डिग्री मायनस कॉस ऑफ 20 डिग्री. बरोबर आहे. याच्यातनं काय कॉमन निघतो मुलांना? कॉस ऑफ 20 डिग्री. कॉस 20 डिग्री जर कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये करायला मुलांना 2 टाइम्स साइन 30 डिग्री मायनस 1. तर कॉस ऑफ 20 डिग्री इन ब्रॅकेट 2 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू किती असते मुलांना? हाफ. तर हाफ गेट कॅन्सल. तर 1 मायनस 1 0. 0 इंटू एनिथिंग इज 0. 0 ऑप्शन मध्ये आहे का? येस. ऑप्शन ए इज युअर सोल्युशन.